प्रणेते माननीय शरद जोशी, महात्मा ज्योतिबा फुले आणि येथे जमलेल्या सर्व श्रोत्यांनो, आम्ही काही साहित्यिक नाही, त्याच्यामुळं साहित्याच्या कोणत्याही अँगलनी भाषण करण्याची भी आम्हाला कुठली सवय नाही. म्हणजे मगाशी गंगाधर भाऊने सांगितलं की सगळ्यात वादग्रस्त झालेली कविता कागदी नियोजनात बद्दल, पण तिचा प्रत्येकाच्या आयुष्याशी कसा संबंध आहे, चतुरंग शेतीचा संबंध, कागदी नियोजनाचा संबंध, सह्याद्रीचा संबंध आणि शरद जोशींच्या भारतातून इंडियाकडे जाण्याचा प्रत्येकाचा परस्पराशी संबंध आहे. म्हणून कदाचित एका महिलेने अशा तुमच्या भाषेतल्या वाह्यात कवितेला दाद द्यावी. म्हणजे मी त्याच्याबद्दल माफी मागणार नाही, कारण की शरद जोशींनी सांगितलं होतं, सरकार समस्या क्या सुलझाएगी, सरकार यही समस्या आहे. आणि आपण त्या सरकारच्याच त्या कागदांच्या चक्रात इतकं फसलेलो असतो, त्याच्यामुळे तुमची ती कविता मला जरा जास्ती आवडते. दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे आपण ज्या सह्याद्रीमध्ये उभे आहोत, इथं आपल्याला 2 दिवस सगळं कार्यक्रम घेण्याची ज्यांनी संधी उपलब्ध केली, त्या विलास शिंदेंबद्दल नवीन सांगण्याची गरज नाही. एखादा माणूस खूप कर्तबगार झाल्यावर सगळे त्याची वाहवा करतात, पण ज्या वेळेला विलास शिंदे तोट्यात होते, त्यांचे द्राक्षाचे भरलेले कंटेनर कुठंतरी सडून जात होते, त्यांनी परदेशात पाठवलेला द्राक्षाचा माल रिजेक्ट होत होता, त्यावेळेला त्यांनी त्या कर्जातून कसं स्वतःला बाहेर काढलं याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. कारण की सरकार ज्या वेळेला तुमच्याकडं पतपुरवठा झालेला असतो, ऑलरेडी तुम्ही मोठा कारखाना उभा करतात, त्यावेळेला सगळे कर्ज देणारे तुमच्या दारात येऊन तुम्हाला कर्ज द्यायला सुरुवात करतात. पण ज्या वेळेला तुम्ही छोटा उद्योग सुरू करायचा विचार करताना, त्यावेळेला कितीही बँकांच्या दारात चक्रा मारल्या, सरकारी अधिकाऱ्यांकडे चक्रा मारल्या, तरी तुम्हाला काहीही मिळत नाही. म्हणजे मी व्यवस्थेच्या विरोधातच बोलणारी आहे, पण तरी सुद्धा खूप आपण असे स्वप्न बाळगतो आणि लगेच बरे होईल, असं होत नसतं. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शरद जोशींनी आपला सीताशेती शिकवली आणि सीताशेतीचा ह्या व्यवस्थेशी सगळ्यात जवळचा संबंध आहे. शरद जोशींनी ह्याच नाशिक जिल्ह्यात मोठं चांदवडचं अधिवेशन घेतलं. 5 लाख महिला त्या अधिवेशनाला आले आणि त्याची स्फूर्ती घेऊन भारतातल्या शेतकरी संघटनेच्या पायकांनी, भरपूर शेतकऱ्यांनी 2 लाख महिलांच्या नावावर आपली जमीन केली. मग महिला सुखी झाल्या का? शरद जोशींनी सांगितलं होतं, जोपर्यंत सरकारचं धोरण बदलत नाही तोपर्यंत तुम्हाला माणूस म्हणून, व्यक्ती म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य नाही. आणि ते स्वातंत्र्य आपल्याला कुणीही देणार नाही, तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. शरद जोशींनी दुसरी बाजू अशी मांडली होती, सगळ्यात पहिले भारत आणि इंडिया ही 2 वेगवेगळे देश आपल्या देशात आहे, ही संकल्पना शरद जोशींनी मांडली होती. आणि त्या दोन्हींमधला दुवा म्हणजे सह्याद्री आहे. ज्या वेळेला शरद जोशी स्वित्झर्लंडला होते, त्यावेळेला ते एका मोठ्या शहरात राहत होते आणि तिथून ज्या जवळच्या गावाकडं, खेड्याकडं ते जायचे, त्यावेळेला त्यांना जी वेगळी परिस्थिती दिसायची. त्या काळी तिथं मॉल असायचे आणि एका दुधापासून, शरद जोशींनी स्वतः सांगितलं की दुधापासून वेगवेगळे 250-300 पदार्थ तयार केलेले तिथं असायचे. आपण त्यावेळेला फक्त दूध किटलीत घेऊन विकायला जायचो. त्यावेळेला शरद जोशींची 40 वर्षापूर्वी 1976ला शरद जोशी भारतात परत आले. त्यावेळेला शरद जोशींना असं वाटायचं की माझा शेतकरी एका दाण्याचे 1000 दाणे करतो, पण ते 1000चे 1000 दाणे लुटून नेण्याची व्यवस्था हे चुकीचं धोरण सरकारचं आहे. म्हणून एक तर हे धोरण बदललं पाहिजे, किंवा शेतकऱ्यांच्या माय माऊलीनी, सीतेनी वनवासात जाण्यापेक्षा, तिच्या नवऱ्याने आत्महत्या करण्यापेक्षा, तिला विधवा करण्यापेक्षा जर तिने प्रक्रिया उद्योगात उतरलं तर माझघर शेतीची, निर्यात शेती व्हायला वेळ लागणार नाही. पण त्याच्यात शरद जोशींनी एक धोका अजून सांगून गेलेले, जोपर्यंत लायसन परमिट राज आहे तोपर्यंत तुम्ही कितीही ठरवलं तरी तुम्हाला कागदी नियोजन करावंच लागतं. म्हणून एकीकडं तुमच्याकडून साहित्याबद्दल आमची एक अपेक्षा आहे. आम्हाला लहानपणापासून एक शिकवलंय. मला काल एक कविता, सरोज काकूचं भाषण चालू होतं तेव्हा लहानपणीची एक कविता आठवली. 5वीला होतो आम्ही तेव्हा आम्हाला एक कविता होती,
राजा सजी महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. अरे किती दिवस झोपडीत राहायचं आपण, आणि आपण बारदाण्याच्या त्या तडपत्रीवर झोपून आयुष्यभर बघायचं का राजा सजी महाली सौखे कधी मिळाली. अरे माझा मोठा बंगला असावा, माझ्या बी बंगल्यात कुठंतरी AC असावा, आणि त्या ACवर फोमची गादी असावी, तिथं मी झोपावं. हे स्वप्न शरद जोशींनी आपल्याला दाखवलं. आणि ते स्वप्न जर पुरं करायचं असेल तर तुम्हाला फक्त आता सध्या सरांनी सांगितलं, सरांबद्दल मला खूप आदर आहे, त्यांच्या ॲग्रोवनला मी लेख पण वाचलेले, पण शास्त्रज्ञांनी अजून एक खूप मोठी काम करण्याची गरज आहे, म्हणजे ते करू शकतात. शास्त्रज्ञांनी GM टेक्नॉलॉजीवर भारताला नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भर घालावी. आम्ही कितीही पाणी परीक्षण केलं, कितीही माती परीक्षण केलं, आणि कितीही जास्तीत जास्त उत्पन्न काढण्यासाठी उत्पादन खर्च वाढवला तरी उत्पादन कमी होत आहे. सगळं वातावरण बदलत आहे. आज पंजाब हरियाणामध्ये जी परिस्थिती आहे, पुढच्या 10 वर्षात वाळवंट होण्याचे धोके आहेत. सरांनी बरोबर सांगितलं, तुम्हाला पाणी तपासावं लागेल, जमीन तपासावं लागेल, पण त्या जमिनीत सरकार देईल तेच बी जर पेरत राहिलं तर तुम्हाला 30 क्विंटल कापूस आणि 4 क्विंटल सोयाबीनच्या वर उत्पादन होऊ शकत नाही. मग तुम्ही त्याच्यावर कितीही प्रोसेसिंग केली, किती युनिट लावले, किती सबसिडी मिळाली, तर खरंच तुम्ही इंडियाकडे जाल का? इंडियाकडे जायचं असेल तर सगळ्यात पहिले तुमचा उत्पादन खर्च कमी झाला पाहिजे, तुमच्या जमिनीची पोत सुधारली पाहिजे, तुमचं पाणी वाचलं पाहिजे. याच्यासाठी जगभर GM टेक्नॉलॉजीवर रिसर्च चालू आहे, आणि फक्त जगभरात GMच्या बाजूनी आंदोलन करणारी शरद जोशींची एकमेव संघटना, हे मी अभिमानाने सांगते. याच्याबद्दल तुम्ही काहीच लिहिणार नाही का? याच्याबद्दल तुम्हाला लिहावं लागणार आहे, कारण की मागाशी मी सगळ्यांचं बघितलं, शेतकऱ्यांच्या पोरांचे लग्न होत नाही. जर प्रत्येक माणूस मालक व्हायचं सोडून नोकर व्हायसाठी गर्दी करणार असेल तर लोक नोकरालाच पोरगी देतील ना हो. जर माझ्या बापाच्या शेतीत 5 एकराऐवजी जर 30 क्विंटल सोयाबीन झालं, आणि जर मला सरकारच्या दारात चक्रा न मारता लायसन परमिट राज कॅन्सल झालं, आणि मी छोटे छोटे उद्योग तयार करू शकलो, त्याच्या प्रोसेसिंगला जर पॅकिंग करून विकलं, तरच तुम्ही मालक होणार आहे. तुम्ही इकडं मोर्चे काढून तुम्ही नोकर व्हायसाठी शहरात गर्दी करू राहिली, इंडियात गर्दी करू राहिले. आपल्या भारताचा इंडिया झाला पाहिजे. भारत आणि इंडियाची ही दुरी दूर करण्याचं काम शेतकरी संघटना शरद जोशींनी शिकवलंय. भारतात शरद जोशींनी एका वाक्यात सांगितलं होतं, भारताच्या गरिबीचं मूळ हे शेतीच्या चुकीच्या धोरणात आहे. आणि जोपर्यंत तुमच्या लेखणीतून, अभ्यास करणाऱ्यांच्या अभ्यासातून, रिसर्च करणाऱ्यांच्या रिसर्चमधून, आणि शेतकरी संघटनेच्या स्वतंत्र भारतच्या आंदोलनातून जोपर्यंत हे धोरण बदलत नाही, तोपर्यंत आपली इंडियाकडची वाटचाल होऊ शकत नाही. मी सगळ्यात धन्यवाद देते विलासला. विलासबद्दल एक अभिमानाची गोष्ट सांगते तुम्हाला. ज्या वेळेला सुप्रीम कोर्टावर आपले अध्यक्ष अनिल घनवटेंची निवड झाली, त्यावेळेला तिथं काम करण्याची मला संधी मिळाली. आणि तिथं ज्या वेळेला इंटरव्ह्यू घ्यायचे होते तेव्हा मोठे तिथले सगळे आयुक्त वगैरे आले, आणि त्यांनी सांगितलं, अरे आपके वो नाशिक के विलास जी है, उनको आप पहचानते क्या? त्यावेळेला कुठेतरी वाटलं की फक्त कर्ज झालं म्हणून चक्रा मारून यांनी हे सगळं थांबवलं नाही. परत नव्या उमेदीने शेतीतून समृद्धीकडे जाण्याचा जो मार्ग विलास भाऊंनी स्वीकारला, त्याच्याकडे आपण डोळस दृष्टीने बघितलं पाहिजे की कर्ज होणारच आहे, आणि आपल्याला सरकारच्या विरोधात लढून हे धोरण जर बदललं तर परत ह्या शेतकऱ्याचे सुद्धा कांद्याचे कंटेनर, द्राक्षाचे कंटेनर बांगलादेशच्या सीमेवर सडून जाणार नाही. याच्यासाठी सुद्धा तुम्ही लिहावं अशी माझी अपेक्षा आहे. तुम्ही लिहिता कशासाठी? इथून मागचं तर सगळं साहित्य की कुठंतरी शेतकरी श्रीमंत असतो, त्याच्याकडे बंदूक असती, त्याच्या दारात खूप मोठ्या गाई म्हशी असतात, आणि कुठंतरी त्याच्याकडे कामाला बायका असतात, तो कुठंतरी तमाशाला जातो. अरे आज भारतातल्या शेतकऱ्यांची शहरात जाऊन सिनेमा बघायची ऐपत नाही राहिली. 2000चं तिकीट घेऊन 150 रुपयाचा पॉपकॉर्न खाणारे इंडियातले लोक इथं जर मेथीची भाजी 10 रुपयाला झाली तर 10ला 2 देता का म्हणणारे काय बोलतात माहितीये?
कुठं तुझ्या वावरातलं पिकलेलं आहे. हा शब्द मला इतका त्रास देतो ना. दुकानात गेले ना एखाद्या वस्तूची किंमत करताना ते कधीच म्हणत नाही, पण ते काय म्हणतात, नाही नाही जाऊ दे आपल्या वावरातलंच आहे. अरे वावरात ज्या वेळेला आपला बाप रात्रंदिवस कष्ट करतो आणि भाजीच्या एकेका दांड्याला हात लावतो, त्यावेळेला त्या भाजीच्या जुडी जितक्या काड्या असेल तितक्या वेळा आपल्या आईने त्या देठाला हात लावलेला असतो. आणि ती भाजी विकून आपल्या आईला आपण बॉडी लोशन घेऊ शकत नाही. ही व्यवस्था बदलण्याची अपेक्षा आम्ही तुमच्याकडून करतो. लेखनीवाले हे करू शकतात, आम्ही काय तुमच्यासारखा अभ्यास करून लिहिणारे लोक नाही. आम्ही फक्त प्रचार करू शकतो आणि शरद जोशींनी सांगितल्या विचारावर जाऊ शकतो. तुम्ही आम्ही सगळे जर सोबत आलो तर जीएम टेक्नॉलॉजीचं आणि तंत्रज्ञानाचं आणि बाजारपेठेचं स्वातंत्र्य देण्यासाठी सगळीकडून सगळ्यांनी प्रयत्न केला. शेवटचं वाक्य सांगते. शरद जोशींनी म्हटलं होतं, आंदोलनं कशाने होतात? आंदोलनात फक्त जाऊन कुणीतरी प्रचार केल्याने आंदोलन होत नाही. आंदोलन ज्याला लिहिता येतं त्यांनी लिहिलं पाहिजे, ज्याच्याकडे पैसे त्यांनी पैसे टाकले पाहिजे, ज्याला वेळ आहे त्यांनी फिरलं पाहिजे, ज्याला भाषण करता येतं त्याने भाषण केलं पाहिजे. रडून कोणतेही प्रश्न सुटणार नाही. तुझे आहे तुझ पाशी तू जागा विसरलाशी. आणि शेवटचं सांगते, तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं, आपुल्या हिता असे जो जागता धन्य माता पिता तयाचे. आपल्या आईला जर विधवा करणारं षडयंत्र कोणतंही धोरण राबवित असेल तर ते धोरण बदलल्याशिवाय आपण इंडियाची आणि भारताची दुरी जवळ करू शकत नाही. एवढंच बोलते. धन्यवाद.